आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या दुसरे प्रकरण. त्या प्रकरणातला आपण काही भाग पाहणार आहोत. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ते पाहिले होते, त्याची आपण थोडक्यात उजळणी करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. तर रिव्हिजनमध्ये आपण पाहू अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. समजा हे दोन लाईन्स आहेत माझ्याकडे. या लाईन्सला मी नाव दिलं समजा L अँड M आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे T. तर या ठिकाणी किती अँगल तयार झाले? या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये 4 अँगल तयार झाले. या ठिकाणी 4 अँगल तयार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 अँगल्स तयार झाले. तर या ठिकाणी किती पेअर्स तयार झाल्या? तर या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे अँगलच्या पेअर तयार झाल्या त्यामध्ये पहिली पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर. करस्पॉन्डिंग अँगलची पेअर म्हणजे हा अँगल 1 आणि हा अँगल 5. 1 अँड 5 ही पहिली पेअर झाली. आता 1 अँड 5 हे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहे आणि लाईनच्या एकाच डायरेक्शनला आहे. असे जे अँगल्स असतात की जे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि ज्या लाईन असतात ज्या दिलेल्या ज्या लाईन असतात त्या लाईनच्या जर एकाच साईडला असतील तर अशा अँगलला आपण म्हणूया करस्पॉन्डिंग अँगल. फॉर एक्झाम्पल ही जी लाईन L आहे, Lच्या अप्पर साईडला हा अँगल आहे आणि इथे पण हा 1 अँगल लाईन Mच्या अप्पर साईडला आहे, परंतु कसं आहे ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे हे झाले दोघं करस्पॉन्डिंग अँगल. त्याचप्रमाणे 4 अँड 8 ही एक दुसरी पेअर मिळाली आपल्याला या साईडला. त्याचबरोबर 2 अँड 6 अँगल 2 अँड 6 ही एक पेअर मिळते आपल्याला. अँगल 3 अँड 7 ही एक चौथी पेअर मिळते. म्हणजे किती पेअर तयार झाल्या? तर पहा या ठिकाणी ही 1 पेअर झाली 1 1, नंतर ही झाली 2 सेकंड पेअर, नंतर ही झाली थर्ड पेअर, ओके, आणि ही झाली फोर्थ पेअर. अशा 4 पेअर आपल्याला या करस्पॉन्डिंग अँगलच्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर तयार होतात इंटेरियर अँगल्स. पुढचा प्रकार आपला पेअरचा आपला इंटेरियर अँगल्स. या इंटेरियर अँगलच्या बाबतीमध्ये आपण बघूया की लाईन ज्या दिलेल्या असतात त्यांच्या इंटेरियर आतल्या बाजूला, ठीक आहे, हे या आतल्या बाजूला आणि ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला तयार झालेले अँगल. फॉर एक्झाम्पल हा अँगल आणि हा अँगल, अँगल 1 अँड 2 ही एक पेअर झाली या ठिकाणी. आणि या ठिकाणी तयार झाला अँगल 3 आणि हा अँगल 4 ही झाली आपली दुसरी पेअर. म्हणजे या ठिकाणी इंटेरियर अँगलच्या किती पेअर तयार झाल्या? 2. या 2 लाईनच्या आतल्या बाजूला, या 2 लाईनच्या आतल्या बाजूला ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला लेफ्ट हँड साईडला आणि ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला या ठिकाणी आपल्याला एक पेअर मिळाली, ओके, आणि या ठिकाणी आपल्याला दुसरी पेअर मिळाली. म्हणजे अशा किती पेअर मिळाल्या आपल्याला? इंटेरियर अँगलच्या 2 पेअर मिळाल्या, बरोबर आहे. आता पुढे पाहूया आपण अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स हे असे अँगल असतात की जे दोन्ही लाईनच्या आतल्या बाजूला असतात. या लाईनच्या वरच्या बाजूला, या लाईनच्या खालच्या बाजूला, म्हणजे या 2 लाईनच्या मधला जो सेक्शन आहे त्या भागात तयार झालेले असतात. पण नावात जसं अल्टरनेट आलेलं आहे तर अल्टरनेट एक अँगल या साईडला असतो आतल्या बाजूला वरच्या लाईनच्या, तर हा या खाली जी लाईन दिली असते त्याच्या वरच्या बाजूला असतो. हे दोन्ही अँगल अपोजिट साईडला असतात ट्रान्सव्हर्सलच्या. त्यांचा इंटेरियर जो पोर्शन असतो तो एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला तोंड करून असतो. याचा हा इंटेरियर रिजन इकडे तोंड केलेला आहे, याचा हा त्या साईडला तोंड केलेला आहे. हे झाले अल्टरनेट अँगल्स. तर अल्टरनेट अँगलच्या किती पेअर तयार झाल्या? तर ही पहिली पेअर तयार झाली आणि ही दुसरी पेअर तयार झाली, ठीक आहे. या 2 पेअर या ठिकाणी तयार होत असतात. हे झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल आणि हे झाले दोघं एकमेकांचे अल्टरनेट अँगल. म्हणजे या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या किती पेअर पाहिल्या आपण? 4, आणि इंटेरियर अँगलच्या 2 आणि अल्टरनेट अँगलच्या 2. तर आता मेन भाग जो आपला या व्हिडिओतला आहे तो आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. आता मी पॅरलल लाईनचं उदाहरण घेतो. आता माझ्याकडे या 2 पॅरलल लाईन्स आहेत, ठीक आहे, आणि या 2 पॅरलल लाईनचा हा ट्रान्सव्हर्सल T आहे. तर या ट्रान्सव्हर्सल Tमुळे या ठिकाणी किती अँगल तयार झालेले आहेत? A B C D E F G H टोटल 8 अँगल तयार झाले आपण पाहिला आधी. आता करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स पाहूया आपण. करस्पॉन्डिंग अँगल कोणता? या ठिकाणी A आणि E, A आणि E, आणि A आणि E या जोडीमध्ये जे अँगल आहेत त्यांची मापांचा आपण विचार करूया. या पॅरलल लाईनच्या केसमध्ये हे जे अल्टरनेट अँगल असतात हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे यांची मापं कशी असतात? सारखी असतात. म्हणजे या अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल E. दुसरी पेअर D, अँगल D इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल H अँड अँगल B इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल F अँड सिमिलरली अँगल C इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल G. जर या पेअर कॉन्ग्रुएंट असतील दिलेल्या इंटेरियर अँगलच्या तर त्या 2 लाईन कशा असतात? पॅरलल असतात. लक्षात घ्या या ठिकाणी
4 पेअर आपल्याला मिळाल्या आहेत करस्पॉन्डिंग अँगलच्या. ही पहिली पेअर ए आणि ई. तर या पेअरमधले दोन्ही अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे दोघांची मापं सारखी असतात जर या दोन लाईन पॅरलल असतील तर. आणि जर पॅरलल नसतील तर मग मात्र यांची मापं सारखी नसतात. म्हणून आपण प्रॉपर्टी पाहत असताना काय म्हणतोय? पॅरलल लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड टू ट्रान्सव्हर्सल. या जर दोन पॅरलल लाईन असतील आणि हा जर त्यांचा ट्रान्सव्हर्सल असेल तर अशा कंडिशनमध्ये हे जे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअरमधले अँगल असतात हे कॉन्ग्रुएंट असतात. ही एक पेअर कॉन्ग्रुएंट अँगलची मिळाली आपल्याला. दुसरी पेअर करस्पॉन्डिंग अँगलची ही सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे. आणि ही तिसरी पेअर ही सुद्धा कशी आहे? कॉन्ग्रुएंट. आणि ही चौथी पेअर. या चारही पेअर कशा असतात? चारही पेअरमधले अँगल हे परस्परांशी कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचं माप सारखं असतं. त्यानंतर इंटेरियर अँगल. जर इंटेरियर अँगलचा आपण विचार केला तर इंटेरियर अँगलच्या बाबतीमध्ये हे जर पहिली पेअर आपण विचारात घेतली ई आणि डी, अँगल ई आणि डी ही एक पेअर आहे. अँगल सी आणि एफ ही दुसरी पेअर आहे. या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. म्हणजे अँगल्स इन फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. तर त्यामधले जे इंटेरियर अँगलचे पेअर असतात ते कसे असतात? सप्लिमेंटरी टू इच अदर असतात. म्हणजे त्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. परत लक्षात घ्या प्रॉपर्टी, इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. In that case, these interior angles are supplementary to each other. Their sum of measure is equal to 180 degree. या दोघांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 येते. म्हणजे ही एक त्यांची प्रॉपर्टी झाली. हे दोघंही कोण 180 मापाचे त्यांची बेरीज भरत असते. ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स या ठिकाणी हा एक अँगल आहे आणि हा दुसरा अँगल. हे दोघं काय? एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहे. या दोघंही अल्टरनेट अँगलचं मापन सारखे असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, समजा हा जर माझा ए अँगल असेल, हा बी असेल, तर आपण या ठिकाणी म्हणू अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल बी. म्हणजे हे अल्टरनेट दोन्ही अँगल कसे असतात? सारख्या मापाचे असतात. आणि हा जर मी सी नाव दिलं असेल, याला जर डी नाव दिलं असेल, तर सी आणि डी हे काय झाले? अल्टरनेट अँगल झाले. आणि दोघंही पॅरलल लाईनमुळे तयार झालेले आहेत. आणि त्यांचे हा जो ट्रान्सव्हर्सल आहे त्या ट्रान्सव्हर्सच्या दोन्ही अपोजिट साईडला आहेत. तर या दोघांचं मापसुद्धा कसं असतं? सेम असतं. म्हणजे मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. देअरफॉर अँगल सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी. आता हे आपण एका प्रॅक्टिकली समजून घेऊया. पहा, माझ्याकडे दोन लाईन्स आहेत, लाईन एल आणि एम. या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल काढलेल्या आहेत. आणि टी हा काय झाला? त्यांचा ट्रान्सव्हर्सल. अँगल ए बी सी डी ई एफ जी एच असे या ठिकाणी 8 अँगल तयार झालेले आहेत. तर यातला करस्पॉन्डिंग अँगल आपण पाहूया. प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता मागेच मी तुम्हाला सांगितलं की ते कॉन्ग्रुएंट असतात. आता या ठिकाणी हा जो माझा अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे? पहा, या ठिकाणी 110 डिग्रीचा आहे. ठीक आहे. मी हेच असं माप उचलतो आणि याच्याशी जी करस्पॉन्डिंग पेअर तयार करणारा हा जो ई अँगल आहे त्या ठिकाणी ठेवतो. पहा, याचंही माप किती आलं? 110. म्हणजे या दोघांचं माप कसं आलेलं आहे? सारखं आलेलं आहे. याचं माप किती आलेलं आहे? 110 डिग्रीज. आणि याचंही माप किती आलेलं आहे? 110 डिग्रीज. पहा, या ठिकाणी लावून पाहूया आपण. ठीक आहे. हा जेवढं माप आहे तेवढंच माप याचं या ठिकाणी पण आहे. म्हणजे पहिल्या पेअरमधले अँगल कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. पहिली पेअर कोणती होती आपली? ए आणि ईची. ठीक आहे. नंतर दुसरी पेअर आपली डी आणि एच. तर डी आणि एचमध्ये पहा, हा जो अँगल आहे हा 70 डिग्रीचा आहे. 70 डिग्री. ठीक आहे. 70 डिग्री. आणि याच्याशी करस्पॉन्डिंग पेअर तयार करणारा अँगल एच, त्याचंही माप किती आलेलं आहे? 70 डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त एवढा विचार केला या ई आणि एचचा, तर या ठिकाणी आपल्याला 110 आणि 70 काय मिळते? आपल्याला लिनियर पेअर मिळते. इथे पण काय मिळते? आपल्याला लिनियर पेअर मिळते. म्हणजे हा अँगल झाला आपला 70 डिग्रीचा, हा अँगल झाला आपला 70 डिग्रीचा. आता आपण ज्यावेळेला दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की त्यांच्या जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमध्ये 2 पेअर मिळतात व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या. याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल हा आहे. म्हणजे याचं माप किती यायला पाहिजे? 70 यायला पाहिजे. पहा, या ठिकाणी आपण लावून बघूया. आला 70चाच. ठीक आहे. म्हणजे या दोघांचं माप कसं आहे? सेम आहे. आता याचं माप जर 70 डिग्री असेल तर याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? एफ. तर त्याचंही माप किती असणार आहे? 70 डिग्री. म्हणजे हा अँगल आणि याचा करस्पॉन्डिंग अँगल दोघं कसे कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे. आता हा जो सी अँगल आहे याच्याशी लिनियर पेअर तयार करतोय. मग याचं माप किती येणार आहे? 110 डिग्री. पहा, त्याचं माप 110 डिग्री. आणि त्यालाच आपण असा उचलून या ठिकाणी लावून बघितला तर इथे सुद्धा तो मॅचवर करतोय.
म्हणजे याचंही माप किती आलं 110 डिग्री आलं. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर ज्या असतात पॅरलल लाईनमध्ये तयार झालेले ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल असतात त्यामधले करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. अँगल फॉर्म म्हणजे बेरीज किती येते, 180 येते. म्हणजे आपण म्हणू शकतो जे इंटेरियर अँगल असतात हे कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. या साईडला पण पहा, हा 110 तर हा 70 डिग्रीचा आहे. दोघांच्या मापांची बेरीज 180 येते. त्यानंतर पाहूया आपण अल्टरनेट अँगल. अल्टरनेट या ईचा अल्टरनेट अँगल हा सी आहे. ओके, सीचं माप किती पाहिलं आपण 110 आणि ईचं माप किती आलेलं आहे 110. म्हणजे अल्टरनेट अँगलसुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. या ठिकाणी डीचा अल्टरनेट अँगल आहे एफ. या डीचं माप आहे 70 डिग्री तर याचं माप आहे 70 डिग्री. दोघांचं माप सारखं आहे, दोघंही कसे आहेत, एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. अशा पद्धतीने आपण पॅरलल लाईन व त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे जे काही अँगल आहेत त्यांच्या आपण प्रॉपर्टीज पाहिल्या. करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या पेअर असतात 4 त्या प्रत्येक पेअरमधले अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. तसंच अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर तयार होतात तर प्रत्येक पेअरमधले अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. परंतु या ठिकाणी इंटेरियर अँगलच्या बाबतीमध्ये मात्र ते कॉन्ग्रुएंट नसतात, तर ते कसे असतात, एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज ही 180 येत असते. ठीक आहे, एकदा मी परत तुम्हाला रिपीट करून सांगतो. वेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल 8 अँगल्स आर फॉर्म. ओके, 8 अँगल्स आर फॉर्म. इफ द मेजर ऑफ वन ऑफ दीज अँगल्स इज गिवन वी कॅन फाइंड मेजर ऑफ रिमेनिंग 7 अँगल्स. जर मला याचं माप दिलं असेल 110 तर मी बाकीच्या 7 अँगलचं माप सांगू शकतो. कारण याचं 110 तर याचा अपोजिट अँगल 110चा, याच्याशी लिनियर पेअर करणारा हा अँगल 70चा. ठीक आहे, याचा अपोजिट हा 70चा. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात म्हणजे हा 70चा, हाही मग त्याचा 180चा बेरीज आली पाहिजे. म्हणजे 180मधून जर 70 गेले तर 110 येईल. मग हा जर 110चा असेल तर हा 110चा येईल. हा 110चा आहे म्हणून याच्याशी लिनियर पेअर तर करणारा हा शेजारचा 70चा येईल. हे दोघे अपोजिट येतील 70 डिग्रीचे. म्हणजे आपल्याला एकच माप दिलं असेल तर आपण बाकीच्या उरलेल्या 7 अँगलचं माप सांगू शकतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या दुसऱ्या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 2.2. पहिला प्रश्न आहे त्यामधला दिलेला. फर्स्ट क्वेश्चन, इन द गिवन फिगर इफ लाईन एम अँड लाईन एन आर पॅरलल अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स. आता आपल्याला एक्सचं माप विचारलेलं आहे आणि हे इंटेरियर अँगल आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, इंटेरियर अँगल्स आर फॉर्मिंग पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. ठीक आहे, तर त्यांचा ॲन्सर काय होईल, 3x + x = 180 डिग्रीज. का असं, सेन्स पेअर ऑफ सप्लिमेंटरी angles. Okay, therefore x and 3x 4x = 180. या दोघांची बेरीज 4x आली. 4x = 180. बोथ साईडला आपण 4ने डिवाइड करू. 4x / 4 180 / 4. हे 4 निघून जातील आणि 4ने जर 18ला भागितलं 4 × 16 खाली उरले 4 × 5 = 20 45. म्हणजेच x बरोबर काय झालं 45 डिग्रीज. म्हणजे कोणता आन्सर ऑप्शन बरोबर आहे आपलं, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, पहा दुसरा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नामध्ये ही लाईन एल ही काय ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही लाईन ए आणि बी पॅरलल आहेत आणि आपल्याला विचारलं काय, एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर हा एक्सचं आपल्याला इथं माप दिलेलं आहे, या अँगलचं 2x दिलेलं आहे. ओके, आणि या अँगलचं माप दिलं 4x. तर आता या 4x सोबत जो इंटेरियर अँगल आहे तो हा. ठीक आहे, याला मी नाव देतो समजा पी नाव देतो. ओके, अँगल पी आणि हा 4x माप असलेला अँगल, हे दोघं काय करत आहेत, इंटेरियर अँगलची पेअर तयार करत आहेत. म्हणजे 4x + p = काय होईल 180. ओके, इंटेरियर अँगल्स. ओके, आता हा जो पी आहे, पी अँगलचं माप किती येईल, मेजर ऑफ अँगल पी = 2x. का, कारण अपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट. ओके, हां, मग आता ही पीची जी व्हॅल्यू येते आपण या वरच्या सूत्रामध्ये टाकू, या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. म्हणजे काय झालं आपलं 4x + 2x = 180 डिग्रीज. आता 4x आणि 2x किती झाले 6x = 180. ठीक आहे, दोन्ही साईडला आपण
6ने डिवाइड केलं म्हणजेच काय 6x इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 6 डिवाइड बाय 6 हे 6 निघून जातील. x इज इक्वल टू 6ने भाग द्या 180ला किती भाग जाईल 30चा म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 30 डिग्री. म्हणजे आपला आन्सर कोणता आला या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ x डी आन्सर. देअरफॉर x इज इक्वल टू 30 डिग्रीज. ठीक आहे. पहा तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे इन द गिवन अँगल लाईन ही जी P आहे आणि ही Q आहे या दोघी कशा आहेत P आणि Q पॅरलल आहेत आणि त्यांचे दोन ट्रान्सव्हर्सल आहे. हा ट्रान्सव्हर्सल T आणि ट्रान्सव्हर्सल S. तर आपल्याला विचारलेलं काय आहे फाइंड अँगल X अँड Y. आता X अँगल या ठिकाणी आहे आणि हा Y अँगल या ठिकाणी हे आपल्याला काढायचे आहेत. ह्या दोन लाईन पॅरलल आहे. हा ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. हा 40चा अँगल झाला तर हा 40चा होईल कारण हे अल्टरनेट करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ठीक आहे. करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे यांचं माप सारखं आहे. हा 40चा येईल हा 40चा आहे तर हा कितीचा येईल तर याचं माप आपल्याला सहज काढणं शक्य आहे कारण हे काय करतं या ठिकाणी लिनियर पेअर तयार करत आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा अँगल ए मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 40 डिग्रीज. मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू 40 डिग्री. का कारण सेन्स काय कारण याचं करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून एचं माप काय झालं 40 डिग्री झालं. अँगल ए अँड अँगल एक्स आर इन linear pair. Therefore measure of angle A plus measure of angle X is equal to 180 degrees. आता Aचं माप आपल्याला 40 डिग्री माहीत झालं आहे 40 डिग्रीज प्लस मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 180 डिग्रीज. मग आता हे 40 त्या साईडला घेऊन चला म्हणजेच काय होईल मेजर ऑफ अँगल X इज इक्वल टू 180 मायनस 40 इज इक्वल टू 140 डिग्रीज. ओके. एक्सचं माप किती आलं आपलं 140 डिग्रीज. मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 दोघांची वजाबाकी करा आन्सर किती आलं 140 डिग्रीज. म्हणजे या एक्सचं माप आपल्याला किती मिळालं आहे 140 डिग्रीज. ओके. आता आपण वायचं माप काढायचं आपल्याला. ठीक आहे. वायचं माप काढत असताना या ठिकाणी आपण पाहूया अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्रीज. का काय कारण असेल तर व्हर्टिकली अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगलचं माप हे सारखं असतं. देअरफॉर ठीक आहे मेजर ऑफ अँगल आणि या आकृतीमध्ये पी आणि पॅरलल क्यू काय पॅरलल आहेत लाईन पी पॅरलल टू लाइन Q. Line S is transversal. Therefore, angle Y plus angle B is equal to 180 degree. असं का कारण हे कसे आहेत सप्लिमेंटरी आहे. इंटेरियर angles they are supplementary. Okay, are supplementary. मग काय वायचं माप आपल्याला काढायचं आहे अँगल वाय. बीचं माप किती आहे 70 इज इक्वल टू 180 डिग्रीज. देअरफॉर वाय अँगल वाय इज इक्वल टू 180 मायनस 70 इज इक्वल टू 110 डिग्रीज. म्हणजे वायचं अँगल माप किती आलं आहे 110 डिग्रीज. ओके. हा चौथा एक प्रश्न आहे. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. या दोन लाईन पॅरलल आहे या दोन लाईन पॅरलल आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड डी. ए बी सी आणि डीची आपल्याला मापं काढायची आहेत. तर या आकृतीमध्ये आपण सर्वात आधी सुरुवात करूया. इफ लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. ही लाईन काय झाली एल ट्रान्सव्हर्सल. मग या ठिकाणी 4 अँगल तयार झाले इथे 4 आणि इथे 4. तर या ठिकाणी ए आणि डी काय तयार करतात पेअर ऑफ इंटेरियर अँगल. बी अँगल आणि हा 80 डिग्रीज अँगल हे काय कोणती पेअर तयार करतात करस्पॉन्डिंग अँगलची. म्हणजे आपल्याला ए आणि बीचं माप या ठिकाणी काढणं शक्य होईल. पहा अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्रीज. का सिन्स अ पेअर ऑफ
करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग अँगल आहे त्यामुळे त्यांचं माप सारखं आहे. ऑल्सो अँगल ए प्लस 80 डिग्रीज इज इक्वल टू 180 डिग्रीज. का? पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल. इंटेरियर angles are supplementary. ओके, मग आता या एचं माप काय येईल? अँगल ऑफ ए इज इक्वल टू 180 मायनस 80 डिग्रीज इज इक्वल टू 100 डिग्रीज. म्हणजे आपल्याला ए आणि बीचं माप मिळालं. ओके, आता पाहूया आपण आपल्याला या डीचं आणि या सीचं माप काढायचं आहे. ओके, आता या ठिकाणी आपण लाईन एल आणि एम या पॅरलल मानू आणि क्यू काय झाला त्यांचा ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे, इफ लाईन क्यू इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम, दिस टू लाईन्स आर पॅरलल. ओके, आता या ठिकाणी ज्या पेअर तयार झाल्यात त्या पेअर आपण विचारात घेऊया. हा अँगल आणि हा अँगल काय होतं? या ठिकाणी एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल धरतात. अँगल इन लिनियर पेअर. ओके, ए आणि बी काय करतात? लिनियर पेअरमध्ये अँगल आहेत. दोघांच्या मापांची बेरीज 180 येते. जे अँगल तयार झालेत, अँगल हा बी आणि हा डी, हे कसे अँगल आहेत? एक्सटेरियर अल्टरनेट आहे. हे इंटेरियर अल्टरनेट नाही, हे एक्सटेरियर अल्टरनेट आहेत. तर अँगल मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. का? सिन्स एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, आणि ते सुद्धा कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच यांचं माप किती झालं? डीचं माप काय झालं? 80 डिग्रीज इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. आपल्याला डीचं माप या ठिकाणी मिळालेलं आहे. हे एक्सटर्नल अल्टरनेट अँगल आहे. हे दोघेही कॉन्ग्रुएंट असतात. आता याचं माप जर किती आलं? 80 डिग्रीज. तर याच्याशी करस्पॉन्डिंग असलेला अँगल हा येईल. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 80 डिग्रीज. अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. हा जर ट्रान्सव्हर्सल घेतला, या दोन पॅरलल लाईन घेतल्या, तर याचा आणि याचं माप सारखं येईल. म्हणजे हा जर 80 डिग्रीचा आला आहे तर हा सी सुद्धा काही 80 डिग्रीचा येईल. ठीक आहे, पहा पुढचा जो प्रश्न आहे, या पुढच्या प्रश्नामध्ये लाईन ए पॅरलल टू लाईन बी अँड लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. ओके, measure of angle x is equal to 105 degrees since the pair of corresponding angles. Okay, measure of angle x is equal to measure of angle y since vertically अपोजिट अँगल. व्हर्टिकल पेअरमधले अँगल हे कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एक्सचं जेवढं माप येईल तेवढंच या वायचं माप येईल. मग एक्सचं माप किती होतं? 105 डिग्रीज. मग वायचं माप किती होईल? 105 डिग्रीज. ओके, वायचं माप आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. या ठिकाणी आपल्याला एक्सचं माप मिळालं आहे. आता आपल्याला काढायचं आहे झेडचं माप. ठीक आहे, अँगल झेड प्लस 105 forming linear pair of angle. Okay, angles in linear pair. ओके, हे लिनियर पेअर मधले अँगल आहे म्हणून त्यांच्या मापांची बेरीज किती येईल? 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105. या दोघांची वजाबाकी करा. माप किती लिहायचं? 75 डिग्रीज. मेजर ऑफ अँगल झेड इज इक्वल टू 75 डिग्रीज. ठीक आहे,
पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नात काय दिलेलं आहे, लाईन पी पॅरलल टू लाईन यल अँड लाईन यल इज पॅरलल टू लाईन क्यू. ठीक आहे, आता आपण आधी या एचं माप काढूया. ॲन्सरमध्ये पहा, लाईन यल पॅरलल टू लाईन पी, therefore angle A is equal to 40 degrees, pair of alternate angles. Okay, pair of alternate angles. Similarly, line L parallel to line Q, therefore angle B is equal to 30 degrees, pair of alternate angles. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला बीचं माप मिळालं, एचं माप मिळालं. therefore angle X is equal to angle A plus angle B. तर measure of angle X is equal to measure of angle A plus measure of angle B. मग आता measure of angle X काय होईल, एचं माप किती आहे 40 डिग्रीज, बीचं माप किती आहे 30 डिग्रीज, दोघांच्या मापांची बेरीज करा 70 डिग्रीज. ओके.